काव्याने पाठवलेला तो शेवटचा मेसेज अनायाच्या नजरेसमोर पुन्हा पुन्हा फिरत होता. खिडकीबाहेर पावसाचा जोरात एका संथ लयीमध्ये सुरू होता. पण तिच्या मनामध्ये मात्र विचारांचे आणि भावनांचे अनेक मोठे तरंग उमटवत होते. काव्याने मेसेजमध्ये लिहिलं होतं, कदाचित ते स्वतः तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतील. अनयाने आपला फोन छातीशी घट्ट धरून ठेवला आणि छताकडे पाहत एक मोठा सुस्कारा सोडला. तिचे गाल लाजेने पुन्हा एकदा गुलाबी झाले होते. कारमध्ये कबीर सरांनी ज्या हळुवारपणे तिच्या गालावर आलेली केसांची बट कानामागे सारली होती, तो उबदार स्पर्श आठवून तिच्या अंगावर अजूनही सरसरून काटा येत होता. पण त्याचवेळी तिच्या मनातील संशयाची एक नवीन, पूर्णपणे वेगळी आणि तीक्ष्ण ठिणगी पडली होती. योगायोग हा केवळ एक योगायोग कसा असू शकतो? ही तीच वाक्यरचना आहे, तोच लहजा आहे जो काव्य आपल्या कवितांमध्ये वापरतो. पण जर काव्य खरोखरच कबीर सर असतील, तर ऑनलाईन जगातला तो हळवा माणूस दिवसा ऑफिसमध्ये इतका कडक कसा वागू शकतो? आणि जर ते कबीर सर नसतील, तर माझ्या खडूस बॉसच्या डोक्यामध्ये आणि एका अनोळखी कवीच्या डोक्यामध्ये एकाच वेळी सारखेच विचार कसे येऊ शकतात? काहीतरी गडबड आहे. काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे जी माझ्यापासून लपवली जाते. तिने रात्रभर विचार केला. काव्याने पाठवलेला तो शेवटचा मेसेजही तिच्या मनामध्ये चक्रावून जात होता, ज्यामध्ये त्याने कबीर सरांना थेट प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला होता. पण कबीर सरांना थेट विचारणे म्हणजे स्वतःहून वाघाच्या गुहेमध्ये शिरण्यासारखे होते. अनयाने ठरवले की ती सरळ प्रश्न विचारणार नाही, तर एक वेगळाच आणि गुप्त मार्ग निवडणार. सकाळची वेळ झाली. मुंबईतील पावसाचा जोर आता थोडा कमी झाला होता, पण धुक्याची चादर तशीच पसरलेली होती. अनया आज ऑफिसमध्ये जाताना खूप शांत होती. तिने आज नेहमीसारखा कोणताही विशिष्ट लूक न करता साधे फॉर्मल कपडे घातले होते. आज तिला कोणत्याही रोमॅन्टिक मूडमध्ये राहायचं नव्हतं, तर तिला केवळ सत्याचा शोध घ्यायचा होता. ती वेळेच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचली. फ्लोअरवर अजूनही शांतता होती. कबीर नेहमीप्रमाणे 9 वाजता त्याच्या केबिनमध्ये दाखल झाला. आज त्याचा चेहरा खूप थकलेला दिसत होता, जणू काही तोही रात्रभर झोपलेला नाही. तो सरळ केबिनमध्ये गेला आणि त्याने लॅपटॉप सुरू केला. दुपारपर्यंत ऑफिसमध्ये नेहमीसारखं काम सुरू होतं, पण अनयाचे पूर्ण लक्ष केबिनच्या कबीरच्या हालचालींवर होतं. ती आज त्याच्या केबिनमध्ये फाईल घेऊन गेली नाही, की तिने त्याच्याशी नजर मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. कबीरलाही तिच्या या अचानक आलेल्या शांततेचे आश्चर्य वाटत होते. त्याला वाटले की कदाचित कालच्या प्रसंगामुळे ती जास्त गोंधळात पडली आहे. दुपारचे 3 वाजले होते. कबीर काही कामानिमित्त फ्लोअरच्या बाहेर HR डिपार्टमेंटमध्ये गेला. त्याचा फोन केबिनमध्येच टेबलवर राहिला. अनयाने पाहिले की केबिन पूर्णपणे रिकामे आहे. तिच्या मनामध्ये एका क्षणासाठी एक धाडसी विचार आला. जर मला सत्य शोधायचं असेल, तर मला कबीर सरांचा आवाज आणि काव्याचे शब्द यांची सांगड घालावी लागेल. अनया उठली. तिने आजूबाजूला पाहिलं. सर्व कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. ती अत्यंत शांत पावलाने कबीरच्या केबिनमध्ये शिरली. केबिनमध्ये कबीरचा फोन सायलेंटवर पडला होता आणि त्यावर एक बिझनेस मेल ओपन होता. अनयाने हातातील सॅकमधून तिचा स्वतःचा फोन काढला आणि कबीरच्या टेबलवर असलेल्या एका जुन्या प्रेझेंटेशनच्या फाईलच्या मागे तो लपवून ठेवला. तिने तिच्या फोनमध्ये व्हॉइस रेकॉर्डर ऑन केला. तिचा प्लॅन असा होता की जेव्हा कबीर केबिनमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलेल, तेव्हा त्याचा खऱ्या आयुष्यातील सहज बोलण्याचा आवाज रेकॉर्ड होईल, ज्याची तुलना ती नंतर करू शकेल. ती घाईघाईने केबिन बाहेर आली आणि ती आपल्या जागेवर जाऊन बसली. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. काही वेळातच कबीर केबिनमध्ये परत आला. तो एकटाच होता. त्याने फोन उचलला आणि तो कोणाशी तरी क्लायंटशी बोलू लागला. अनया बाहेर बसून केबिनकडे पाहत होती. तिला माहिती होतं की तिचा फोन आत रेकॉर्डिंग करत आहे. संध्याकाळचे 6 वाजले. ऑफिस सुटण्याची वेळ झाली. आज कबीर एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी ऑफिसमधून लवकरच निघून गेला होता. त्यामुळे अनयाला केबिनमध्ये जाऊन तिचा फोन काढण्याची संधी मिळाली. तिने गुपचूप केबिनमध्ये जाऊन फाईल मागचा फोन उचलला आणि सॅकमध्ये टाकला. ती घाईघाईने लोकल ट्रेन पकडून तिच्या रूमवर आली. रात्रीचे 9 वाजले होते. अनयाने घराचा दरवाजा बंद केला, फ्रेश झाली आणि बेडवर बसून तिने तिचा फोन काढला. तिने दुपारी केबिनमध्ये केलेले ते व्हॉइस रेकॉर्डिंग प्ले केले. रेकॉर्डिंगमध्ये सुरुवातीला फक्त एसीचा आवाज येत होता. मग कबीरच्या चालण्याचा आवाज आला आणि त्यानंतर कबीर एका क्लायंटशी फोनवर बोलत होता. कबीरचा तो आवाज ऑफिसमध्ये नेहमी ऐकू येणारा कडक, जड आणि व्यावसायिक आवाज होता. अनयाने लक्ष देऊन ऐकले. कबीर इंग्लिशमध्ये काहीतरी बोलत होता. येस, द क्रिएटिव्ह लेआउट इज रेडी. वी आर लॉन्चिंग इट बाय नेक्स्ट वीक. अनयाचा काहीसा मूड खराब झाला. हा आवाज तर पूर्णपणे वेगळा आहे. काव्य तर इतक्या गोड मराठीमध्ये लिहितो आणि हा माणूस इतका कॉर्पोरेट इंग्रजीमध्ये बोलतोय. यांच्यामध्ये काहीच साम्य नाहीये. पण पण खऱ्या आयुष्याची
खऱ्या ट्विस्टची सुरुवात पुढे होणार होती. कबीरने क्लायंटचा फोन ठेवला आणि रेकॉर्डिंगमध्ये एक दीर्घ शांतता पसरली आणि त्यानंतर कबीर स्वतःशीच गुणगुणत असल्याचा एक अत्यंत कमी हळवा आवाज रेकॉर्ड झाला होता. कबीर खिडकीपाशी उभा राहून स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. अनयाने फोनचा आवाज पूर्ण वाढवला आणि कान फोनच्या स्पीकरजवळ नेला. रेकॉर्डिंगमधून कबीरचा एक अत्यंत मऊ, शांत आणि खोल आवाज आला, जो त्याने आजपर्यंत ऑफिसमध्ये कधीच वापरला नव्हता. तो मराठीतच स्वतःशीच बोलत होता. धुकं जितकं घट्ट होईल अनया, तितकाच वास्तवाचा चेहरा स्पष्ट होत जाईल. तुला शोधायचं आहे ना सत्य? मग माझ्या शब्दांमध्ये स्वतःला शोधून बघ. हे ऐकताच अनयाच्या हातातील फोन बेडवर गळून पडला. तिचे डोळे विस्पारले. तिच्या अंगावर सरसरून काटा आला आणि तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. तो आवाज, तो लहेजा आणि ते शब्द, तो कडक बॉस कबीर नव्हता. तो हुबेहूब तोच आवाज होता जो तिच्या अंतर्मनामध्ये काव्याच्या कविता वाचताना कल्पनेत ऐकला होता. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे कबीरने त्या रेकॉर्डिंगमध्ये स्वतःच्या तोंडून तिचे नाव घेतले होते. अनया. देवा देवा, हे काय आहे? कबीर सर स्वतःचेच काव्याचे शब्द बोलत होते आणि त्यांना कसं माहिती की मी सत्य शोधते? माझ्या शब्दांमध्ये स्वतःला शोधून बघ. अनयाचे डोके पूर्णपणे चक्रावून गेले. आता तिच्याकडे केवळ संशय नव्हता, तर एक ठोस, जिवंत सुगावा होता. कबीर सरांच्या त्या कठोर मुखवट्यामागचा खरा माणूस आत्ता त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तिच्यासमोर उघडा पडला होता. तिला समजले की हा कोणताही योगायोग नाही. कबीर सर स्वतःच काहीतरी खूप मोठा खेळ खेळत आहेत. पण तरीही तिच्या मनामध्ये एक शंका होती. ज्या काव्यावर ती जीवापाड प्रेम करत आहे, तोच जर तिचा बॉस असेल, तर हा लपंडाव त्यांनी का सुरू ठेवलाय? तिने थरथरत्या हाताने फोन उचलला आणि रात्रीच्या 11:30 वाजता काव्याच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन एक अत्यंत तीक्ष्ण, थरारक आणि सस्पेन्स वाढवणारा मेसेज टाईप केला. काव्य, आज मी शब्दांचा खेळ खेळणं बंद केलंय. आज माझ्या हाती एक असा सुगावा लागलाय ज्याने नात्याचा हा संपूर्ण लपंडाव संपवून टाकलाय. आज मी एका माणसाचा तो आवाज ऐकलाय, जो जगासमोर खूप कठोर राहतो, पण एकांतात मात्र तुमचे शब्द गुणगुणतो. काव्य, मला खोटं सांगू नका. कबीर सरांच्या आवाजामध्ये तुमचे शब्द कसे आले आणि त्यांनी माझं नाव घेऊन त्या ओळी का म्हटल्या? मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवंय काव्य. कारण जर तुम्ही मला उद्या सकाळी खरं काय ते सांगितलं नाही, तर मी समजून जाईन की इंटरनेटच्या या जगामध्ये माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे. मी उद्या ऑफिसमध्ये कबीर सरांना थेट हे रेकॉर्डिंग दाखवणार आहे. आर यू रेडी फॉर दिस ट्रूथ? मेसेज सेंड करून अनयाने फोन बाजूला ठेवला. तिचे हृदय वेगाने धडधड करत होते. तिला माहिती होते की तिने आता खेळाचा सर्वात मोठा पत्ता टाकला आहे. दुसरीकडे कबीर आपल्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता. त्याचा फोन व्हायब्रेट झाला. त्याने अनया स्पार्क्सचा हा मेसेज उघडला. जसा जसा तो मेसेज वाचत गेला, तसे तसे कबीरच्या चेहऱ्यावरील ते नेहमीचे मिश्किल हसू एकाएकी गायब झाले. त्याचे डोळे मोठे झाले आणि त्याच्या कपाळावर घामाचे थेंब आले. रेकॉर्डिंग? तिने माझं स्वतःशीच बोलणं रेकॉर्डिंग केलं? तेव्हा मी केबिनमध्ये तिच्याबद्दल बोलत होतो, तेही ना ऐकलं? कबीर जागेवरच खिळून राहिला. त्याला आयुष्यातील सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला होता. खेळ आता त्याच्या हातातून निसटून अनयाच्या हातामध्ये गेला होता. तिने त्याच्या अत्यंत हुशारीने कोंडीत पकडलं होतं. कबीर सोफ्यावरून उठला. तो खोलीमध्ये फेऱ्या मारू लागला. त्याला समजले की जर उद्या अनयाने त्याला ऑफिसमध्ये हे रेकॉर्डिंग दाखवले, तर त्याला पूर्णपणे संपूर्ण सत्य मान्य करावं लागेल. पण काव्य म्हणून तिने त्याच्यावर जे प्रेम केले आहे, ते वास्तव कबीर म्हणून स्वीकारताना तिच्या मनामध्ये नक्की काय भावना असतील याची त्याला भीती वाटू लागली. सस्पेन्स आता एका अत्यंत धोकादायक वळणावर आला होता आणि क्लायमॅक्सच्या वळणावर आला होता. कबीरने खूप विचार केला. आपले थरथरणारे हात आवरले आणि काव्य म्हणून त्याचा शेवटचा अत्यंत गूढ आणि सस्पेन्स वाढवणारा रिप्लाय टाईप केला. अनया, वास्तवाचा वेध घेताना तुम्ही खरोखरच खूप पुढे निघून गेलात. संशयाचे हे धुके आता पूर्णपणे विरघळण्याच्या मार्गावर आहे. जर तुमच्या हाती तो आवाज लागला आहे, तर त्या आवाजातील सत्य नाकारू नका. पण फसवणूक? अनया, प्रेमात कधीच फसवणूक होत नाही. तिथे फक्त परिस्थितीचे मुखवटे असतात. जर तुम्हाला खरोखरच या नात्याचा शेवट पाहायचा असेल, तर उद्या सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर कबीर सरांना ते रेकॉर्डिंग ऐकू नका. उलट उद्या दुपारी जेव्हा ऑफिस सुटण्याची वेळ येईल, तेव्हा शांतपणे त्यांच्या केबिनमध्ये जा आणि त्यांना सांगा की काव्य आता थांबलाय. आता कबीरला बोलू द्या. त्या एका वाक्यामध्ये तुम्हाला तुमचा कवी आणि तुमचा बॉस दोन्ही एकत्र मिळतील. उद्या या खेळाचा शेवटचा पडदा पडणार आहे अनया. स्वतःवर विश्वास ठेवा. मेसेज सेंड करून कबीरने फोन टेबलवर ठेवला. उद्याची सकाळी या लव्ह स्टोरीचा सर्वात मोठा आणि थरारक भूकंप घेऊन येणार होती. जिथे गुपिते उघडी होणार होती, पण नात्याचे पुढे काय होणार हा सस्पेन्स अजूनही कायम होता.